नमस्कार मित्रांनो, आज मी थोडासा खुश आहे कारण काल दिवस मोळ्याला आपल्याकडे पाऊस पडला आहे. जरा बऱ्यापैकी पडलेला आहे. त्याच्यामुळं आज आपली सोयाबीन चांगली हिरवी मस्त दिसायली आहे. तर पावसानं पण आता ते काय बोलावं, वेळ निघून गेली थोडीशी, पण चला जेवढ्या शेंगा आहेत त्या तर आता भरतील असं वाटते. कारण सध्या पण हो का कंडिशनला अशी आहे, हो का हे शेंगा लहान सगळे शेंगा सुटले आता. हो का अजून पण बरेच शेंगा आहेत बरं का. हो का फार हे बुडापासून चालू आहे. फक्त विषय काय झाला आहे, ज्यावेळेस सोयाबीन वाढीचा टाईम होता ना त्यावेळेस पाऊस आला नाही. म्हणजे वाढ म्हणावं तेवढी झाली नाही, एवढंच एक दुःख आहे मनात. कारण आपण एकदम परफेक्ट नियोजन लावलं होतं यावेळेस. चला शेवटी निसर्गाच्या जे मनात आहे ना तेच होते. आपण माणसानं प्रत्येक गोष्ट घोकून काही होत नसते. आणि आता आहे ना तुम्हाला एक गोष्ट खरं सांगतो, आता जी लहान शेंगा सुटायला तर त्याच्यामध्ये 100% अळीचा प्रादुर्भाव होणार बरं का. त्याच्यासाठी आपल्याला फवारणी चालू करावं लागेल. आणि आता ही निर्णायकच फवारणी होईल. आता हो तुम्हाला अळीच दाखवतो. हो का बघा, हो का दिसली का अळी, छोट्या अळ्या आहेत. ते असं होते. हो का मोठी पण अळी बघा. हो का, हो का किती मोठी अळी, छोटी दिसली मला एक. येऊन की मम्मी होईंगी. तर फवारणी गरजेची आहे आता. आणि फवारणीसोबतच म्हणजे तुम्ही कीटकनाशक आता तुम्हाला जे चांगल्या ह्याचं आहे क्वालिटीचं ते तुम्ही वापरा. आता शक्यतो माझ्यामध्ये ही एवढीच फवारणी होईल, कारण काही ठिकाणी चांगल्या शेंगा पसरल्या येतात. आणि ह्या फवारणीपासून जर समजा 15 दिवसांनी करायची म्हणतात, 15 दिवसात शेंगा चांगल्या पसरतात आणि निभरल्यासारख्या होत्या. नंतर आळ्या जास्ती त्याच्यावर काही म्हणजे इफेक्ट करू शकत नाही. तर फक्त फवारणीमध्ये असं करा तुम्ही 0-0-0-50 आणि बोरॉन या 2 गोष्टी त्या फवारणीमध्ये घ्यायचा. बुरशीनाशक घ्यायचं आणि कीटकनाशक घ्यायचं. आता तुम्ही टॉनिक नाही मारत चालते, टॉनिकचा काही विषय नाही आता. पण 0-0-50 आणि बोरॉन नक्की घ्या. 0-0-50नं शेंग चांगली फुगते आणि बोरॉन आहे ना आपला जो सोयाबीन आहे ना त्याला एकदम मस्त चकाकी आल्यासारखं होते, म्हणजे क्वालिटी चांगली बनते. शेंगाचं प्रमाण बरं आहे बरं का. काही असं ना वाढ म्हणावं तेवढी झाली नाही, त्याच्यामुळं जरा एकदम जिथंपर्यंत शेंडा होता ना तिथंपर्यंत आहे. पाऊस अगोदर पडला असताना मित्रांनो ही माझ्या कमरेपर्यंत आली असती. त्याच्यामध्ये जायची डेअरिंगसुद्धा झाली नसती. आता पाऊस लेट झाला आहे, ठीक आहे. आता यावर्षी अगोदरच चालू होतं की यावर्षी तर पाऊसच नाही. पण चला ही काल जो पाऊस पडला ना त्याच्यामुळे थोडा जीवात जीव आला आहे. कारण आपल्याकडे पाणी नाही, चुकून नॉर्मल किंचित पाणी दिलं याला आपण. आणि अजून त्यात असं वाटायला जरा हे बेडवर आहे म्हणून अजून जरा बरं राहिले काही. कारण ज्या सपाट्याच्यावरच्या आहेत ना. पण विषय काय माहिती आहे का, जर तुमचं समजा आता पावसाळा कमी आहे, म्हणजे पाऊस तर शक्यतो ह्या वर्षी तर नाहीच, मग त्या टायमिंगला जर आपण असं दाट पेरणी केली ना पारंपरिक पद्धतीनं, त्याच्यामध्ये तर सोयाबीनला उलटं जास्त प्रॉब्लेम होते बरं का. जेवढी सपतळ म्हणजे पातळ सोयाबीन असेल तेवढं सोयाबीन चांगलं म्हणजे दम धरून ठेवते असं आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.